तुम्ही त्या वीकनेसला कमी करण्यासाठी कशा प्रकारे काम करत आहे हे सुद्धा सांगा. माझी वीकनेस आहे की सर मी लोकांना खूप जास्त अटेन्शन देतो. इट्स ओके, खूप अटेन्शन देतो आणि याच्यामुळे मग माझे मागं वर्क जे आहे ते कुठेतरी कमी जास्त किंवा मला थोडं लेट होतं. असं म्हणू नका की सर मला काम करताना झोप येते. बेकार आहे. खूप लोक म्हणतात जर आम्हाला काम करताना झोप येते. बिलकुल नाही. जॉब इंटरव्ह्यू मध्ये मी तुम्हाला मास्टर बनवत आहे आणि आजचा आपला प्रश्न आहे व्हॉट आर युअर वीकनेसेस. तुम्हाला हमखास विचारला जातो हा प्रश्न. जर तुम्ही कोणत्या अब्रॉडला जरी गेले, तुम्ही इंटरव्ह्यू ॲज अ स्टुडंट जरी इंटरव्ह्यू देताय, फ्रेशर जरी इंटरव्ह्यू देतात, तुम्हाला विचारायचं की भाई तुझ्या वीकनेस काय. स्ट्रेंथ तर आपण आपल्या मागच्या लेसनमध्ये किंवा मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं, पण तुझ्या वीकनेसेस काय हे आम्हाला सांग. जेणेकरून काय की आम्हाला कळायला पाहिजे की भाई तुझ्या वीकनेसेस जर काय या असतील तर आम्ही कंपनीमध्ये तुला ठेवायला पाहिजे की नाही. सो बी ऑनेस्ट, बी पोलाइट आणि कशा प्रकारे स्वतःच्या वीकनेसेसला सांगायचं. दॅट्स व्हॉट आय एम गोइंग टू टीच यू इन दिस व्हिडिओ. जर अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल लगेच चॅनल सबस्क्राईब करा आणि फक्त 2 महिन्यामध्ये बेसिक टू ॲडव्हान्स जर का तुम्हाला इंग्लिश शिकायचं असेल, कारण इंग्लिश शिकून घ्या, कारण या ठिकाणी इंग्लिशच मेन आहे. इंग्लिशमध्ये बोलायचं तर तुम्हाला थोडंफार तरी बोलता आलं पाहिजे ना. तर 2 महिन्यामध्ये बेसिक टू ॲडव्हान्स जर का इंग्लिश बोलायचं असेल, शिकायचं असेल तर तुम्ही नक्की आम्हाला दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता. रेकॉर्डेड लेक्चर्स तुम्हाला मिळतील, लाईव्ह लेक्चर असणार आहेत माझे एकदम चांगल्या प्रकारे. अशी मेथड जी ऑल ओव्हर इंडिया कोणी घेत नाही. इतके सुंदर, इतक्या चांगल्या पद्धतीनं आय एम गोइंग टू टीच यू. ओके, रेकॉर्ड लेक्चर अवेलेबल राहतील, बुकसुद्धा मी तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट देऊ. आणि जर का या सिरीजच्या माध्यमातून आमच्याकडे येत आहात तुम्ही, तर तुम्हाला आम्ही 20% डिस्काउंट देऊ अजून. म्हणजे ऑलरेडी डिस्काउंटेड फीज आहे. अजून जर का तुम्हाला करायचं असेल तर आम्हाला सांगा की सर ही आमची या सिरीजच्या थ्रू आम्ही आलेलो आहोत आणि आम्हाला अजून डिस्काउंट पाहिजे. देऊन देईल, काही प्रॉब्लेम नाही. पण शिकून घ्या भावांनो, शिकण्याचा मतलब नाही आहे ना. ठीक आहे, ओके. तर आजचा आपला प्रश्न आहे की भाई व्हॉट इज वन वीकनेस यू आर करंटली वर्किंग ऑन, किंवा व्हॉट आर युअर वीकनेसेस, किंवा कोणती अशी वीकनेसेस ज्याचं सध्या काम करत आहे. तुम्हाला सांग, असं म्हणायचं नाही की नाही आमच्याकडे तर काही वीकनेस नाही भाई, आम्ही तर एकदम जबरदस्त आहे, आमच्यासारखं कुणी नाही, असं करायचं नाही. प्रत्येक फ्रेशरमध्ये ॲज अ फ्रेशर जात आहात तर तुमच्यामध्ये काही ना काहीतरी वीकनेस असते, ती तुम्हाला सांगता आली पाहिजे सरळ सरळ. आणि सांगा की माझ्यामध्ये ऑनेस्टी दिसते. जर तुम्ही सांगणार नाही तर मतलब नाही, म्हणसाल की आय एम द परफेक्ट वन, तर तुम्ही या जगाचे एकदम भगवान नाही आहेत, तुमच्यामध्ये काही वीकनेस नाही आहे. आणि तुम्हाला यातून समजतं की तुम्ही स्वतःवर रिसर्च केला आहे की नाही, तुम्हाला स्वतःबद्दल तरी माहिती आहे की नाही. खूप लोक म्हणतात आम्हाला काहीच नाही सर, आम्ही तर परफेक्ट आहोत. नाही घेत, मग असे परफेक्ट लोक नाही पाहिजे आम्हाला. ठीक आहे ना. सो प्रत्येकामध्ये काही ना काहीतरी वीकनेस असेल, तुम्हाला सांगता आली पाहिजे. स्टेप बाय स्टेप कसं स्ट्रक्चर असतं, दॅट्स व्हॉट आय एम गोइंग टू टीच यू. बघा, सगळ्यात पहिले कोणतीही एक रिअल पण सेफ वीकनेस बघा. असं म्हणू नका की सर मला काम करताना झोप येते. बेकार आहे. खूप लोक म्हणतात जर आम्हाला काम करताना झोप येते. बिलकुल नाही. सर मला ना काम करताना बोर फील होतं. बिलकुल नाही. मला मधामधात चहा किंवा नाश्ता पाहिजे, असं बिलकुल नाही. अशी वीकनेस घ्या जी सेफ आहे आणि रिअल आहे. रिअल, ठीक आहे. मला माहिती तुम्हाला काम करताना जीवार येतं, तरी पण सांगू नका हे येतं, जासाल कामातून. ठीक आहे ना. काय, चूज अ रिअल बट सेफ वीकनेस. रिअल आणि सेफ वीकनेस सांगायची तुम्हाला. कशी तुम्हाला सांगतो, मेक शुअर इट इज नॉट कोर जॉब स्किल, की ती तुमच्या जॉब स्किलची लिंक नसली पाहिजे. भाई तुम्हाला एक कोडिंग, ठीक आहे, कोडिंग तुम्ही करायची आणि ॲज अ कोडर तुम्ही जॉब बघताय आणि तुम्ही त्यांना सांगसाल की माझी वीकनेस आहे की सर अजून मला कोडिंगच येत नाही. अरे काय करताय तुम्ही, हे असं करू नका. ठीक आहे, ॲक्सेप्ट द वीकनेस ऑनेस्टली. आणि कसं आहे ना, हे सांगायचं नाही की माझ्यामध्ये काही वीकनेस नाही आहे. जी काही वीकनेस आहे ऑनेस्टली ॲक्सेप्ट करा. ठीक आहे. त्यानंतर एक्सप्लेन हाऊ इट अफेक्टेड यू. हे सुद्धा सांगा की त्या वीकनेसमुळं तुमच्या लाईफवर किंवा तुमच्या वर्क कल्चरवर कशा प्रकारे इफेक्ट झालेला आहे. की सर माझी वीकनेस आहे की सर मी लोकांना खूप जास्त अटेन्शन देतो. इट्स ओके, खूप अटेन्शन देतो आणि याच्यामुळे मग माझे मागं वर्क जे आहे ते कुठेतरी कमी जास्त किंवा मला थोडं लेट होतं. पण सर मी काम करत आहे. अजून एक गोष्ट, कशा प्रकारे अफेक्टेड हे सांगा. आणि अजून एक, तुम्ही त्या वीकनेसला कमी करण्यासाठी कशा प्रकारे काम करत आहे हे सुद्धा सांगा. शो व्हॉट यू आर डुईंग टू इम्प्रूव्ह. तुम्ही काय करत आहात ते करायला, ते सुद्धा सांगा. हे सांगून सोडू नका की बाई ही वीकनेस आहे आणि मी अजून काही काम करत नाही त्याच्यावर, मी त्याला इम्प्रूव्ह करतो, हे सांगा. ठीक आहे ना. आणि एंड ऑन अ पॉझिटिव्ह नेट. आणि शेवटी एंड एक चांगला द्या की सर मी नक्कीच याला इम्प्रूव्ह करेल आणि मी इम्प्रूव्ह करत आहे आणि डेफिनेटली वन डे आय विल बी इम्प्रूव्ह माय सेल्फ. ठीक आहे, एक पॉझिटिव्ह नोटवर एंड करा. बघा, तर या ठिकाणी कशा प्रकारे बघा, आता एक्झाम्पल बघा की वन वीकनेस आय एम करंटली वर्किंग ऑन इज दॅट आय यूज टू स्पेंड एक्स्ट्रा टाइम ट्राईंग टू मेक माय वर्क परफेक्ट. की मी काय भाई, किती चांगली वीकनेस आहे ना, की मी माझ्या कामला परफेक्ट करण्यासाठी खूप जास्त वेळ लावतो सर.
ठीक आहे. ओके, आय रिअलाइज दिस कुड इफेक्ट डेडलाईन्स. याच्यामुळं इफेक्ट हे होत आहे की माझी डेडलाईन्स ज्या आहेत ना त्या मागे पुढे होत आहेत सर. मी एकदम टाईमवर काम करू शकत नाही आहे. सो आय हॅव स्टार्टेड प्रायोरिटायझिंग टास्क, की मी माझ्या टास्कला, माझ्या मेन मोटिव्हला प्रायोरिटाईज करणं सुरू केलेलं आहे. मग परफेक्ट असो नसो किंवा चांगलं असो नसो, टास्कला मी प्रायोरिटाईज करत आहे. ठीक आहे. सेटिंग टाइम लिमिट्स, मी माझ्या टाइम लिमिट सेट करत आहे. अँड काय कशा प्रकारे काम करत आहे सांगताय तुम्ही. अँड फोकसिंग ऑन डिलिव्हरिंग क्वालिटी वर्क ऑन टाइम, आणि क्वालिटी वर्क टाइमवर देण्याचं मी ट्राय करत आहे सर. ओके, दिस हॅज हेल्प मी, आणि पॉझिटिव्ह नोटवर एंड करताय. दिस हॅज हेल्प मी, याच्यामुळे मला खूप हेल्प केलेलं आहे. कशा आहे, इम्प्रूव्ह माय एफिशियन्सी. ओके, अँड टाइम मॅनेजमेंट, आणि माझी टाइम मॅनेजमेंट आणि एफिशियन्सी माझी अजून इम्प्रूव्ह झालेली आहे. अशा प्रकारे मी माझी जी काही वीकनेस आहे त्याच्यावर मी ट्राय करतो आहे. आय एम गुड इन इट, आय एम व्हेरी फाईन इन इट, आय एम इम्प्रूव्हिंग इन इट. पॉझिटिव्ह नोटला तुम्ही एंड केलं. अशा प्रकारे मग कोणती तुमची वीकनेस घ्या, किंवा तुम्ही ही सुद्धा वीकनेस घेऊ शकता की सर आय एम लिटिल बिट, आय इलॅबोरेट टॉपिक टू मच टू माय क्लायंट्स. मी माझ्या क्लायंट्सला खूप जास्त टॉपिक सांगत असतो, पण सर मी आता इम्प्रूव्ह करत आहे. आय एम वर्किंग ऑन दॅट, आय एम इम्प्रूव्हिंग माय वीकनेस. अँड ॲज आय एम रिअलायझिंग, ॲज आय एम improving my this weakness, that I'm getting more attention from the clients and I'm making more profit for the company. पॉझिटिव्ह नोटला एंड करून टाका. कोणती वीकनेस घ्या, ती कशा प्रकारे, ती वीकनेस काय आहे तिला एखाद दोन वर्डमध्ये इलॅबोरेट करा, लाईनमध्ये इलॅबोरेट करा. त्याच्यानंतर तुम्ही कशा प्रकारे त्याच्यावर काम करता हे सांगा, आणि काम केल्यामुळे आता काय तुमच्या लाईफमध्ये चेंज आहे ते सांगून एंड करून टाका. सिम्पल, समजलं. अशा प्रकारे तुम्हाला तुमची वीकनेस जी आहे दाखवायची आहे, सांगायची. ओके, आय होप तुम्हाला समजलं असेल. चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रांना सांगा, त्यांना हे व्हिडिओ शेअर करा. आणि आवडला असेल तर मला कमेंटमध्ये सांगा की सर खूप हेल्पफुल आहे. नाहीतर मग एक गुरु आणि शिष्य यांच्यामधला जो लिंक ते तुडून जाईल. मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कसं वाटतंय. ओके, जर वापस 2 महिन्याची जर का बेसिक टू ॲडव्हान्स क्लास लावायचं असेल तर नक्कीच जॉईन करा. आम्हाला मेसेज करा, आणि डिस्काउंट असेल 20% एक्स्ट्रा डिस्काउंट आम्ही तुम्हाला देऊ. दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा, आणि आपण पुन्हा भेटूया आपल्या नेक्स्ट लेसनमध्ये. थँक्यू सो मच.